तर नेक्स्ट आपला थर्ड पार्ट आहे, थर्ड पॉईंट आहे जॉमेट्रिकल फिगर व्हर्टेक्स अँड साईड. आता त्यांनी पहिला कॉलम दाखवला बघा, त्यात काय सांगितलं आहे, ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल बिलो. आता टेबल दिलं आहे, त्या टेबलच्या पहिल्या कॉलममध्ये दिलं बघा फिगर, या काही फिगर दाखवल्या आहे, ह्या जॉमेट्रिकल फिगर आहे. तुम्हाला बोललो होतं ना, आपल्या भोवताली जे आपल्या भोवताली जो वस्तू असतात, आपल्या सभोवताली कोणत्या का वस्तू घ्या, त्या वस्तूमध्ये आपल्याला हे जे दिसतं आता बघा, हे राईट अँगल, स्क्वेअर, ट्रँगल, हे जे फिगर दिसत आहे, ह्या फिगरचा आकार त्या वस्तूंमध्ये आपल्याला दिसतो. जसं आपण सर्कल बघितलं होतं ना, आता या सर्कलमध्ये बघा, आता ह्या वस्तू आपल्याला माहिती आहे, ही बांगडी आहे, हे बायसायकलचं व्हील आहे, आपलं चाकीस सायकलचं, त्यानंतर ह्याचं, ह्या वस्तू आहे, ह्या वस्तूंचं जॉमेट्रिकल फिगर आहे म्हणजे सर्कल. त्याचं नाव जॉमेट्रिकल फिगरमध्ये आपल्याला काय म्हणतो, सर्कल म्हणतो. कळलं? त्याप्रमाणे ह्या पण त्या वस्तूप्रमाणे तेच फिगर आहेत. आता पहिल्या फिगर्स बघा, आता दिले आहे नेम ऑफ द फिगर. नेम ऑफ द फिगर हे बघा इथे दिलं, आता नेम ऑफ द फिगर. आता जी पहिली फिगर आहे त्या फिगरचं नाव या ठिकाणी लिहायचं, इथं काय करायचं, लिहायचं आहे. त्याचं नाव काय आलं, आता पहिल्या फिगरचं नाव काय आलं आपलं, रेक्टँगल. हे बघा, ही पहिल्या फिगरचं नाव काय आपलं, रेक्टँगल. आता नंबर ऑफ साईड, याच्या साईड किती आहे, आता त्याला साईड किती असतात रेक्टँगलला, 4. आता ही पहिली साईड, ही सेकंड, ही थर्ड आणि ही 4. हे बघा, ह्या 4 साईड झाल्या. कळलं? ह्या किती साईड झाल्या, त्या 4 साईड झाल्या. बरोबर आलं, 4. त्यानंतर नेम ऑफ द कॉर्नर, त्याचे कॉर्नर किती आहे, नेम ऑफ द कॉर्नर, त्याचे कॉर्नर आपलं चेक करायचे. त्याचे कॉर्नर कोणते, हे बघा, हा एक कॉर्नर, हा इकडं हे बांध दाखवतो मी असे, हा एक कॉर्नर, हा किती कॉर्नर झाले, त्याचे 4 कॉर्नर झाले. किती कॉर्नर झाले, 4. 4 कॉर्नर आले बरोबर. नेम ऑफ, नंबर ऑफ कॉर्नर, नंबर ऑफ कॉर्नर किती आले, 4. कसले, ह्या रेक्टँगलचे, कोणाचे, या रेक्टँगलचे. आता नेक्स्ट आपला आहे सेकंड फिगर. सेकंड फिगर ही आपली सेकंड फिगर. आता ह्या फिगर, नेम ऑफ द फिगर, नेम ऑफ द फिगर, याचे फिगरचं नाव काय येईल मग आपलं, स्क्वेअर. काय नाव येईल, स्क्वेअर. त्याचा नंबर ऑफ साईड्स किती आलं, त्याच्या किती येतील, त्या किती येतील, 4. बघा, 1 2 3 अँड 4. ह्या साईड, त्याच्या बाजूच्या कडा, ह्या चौकोनाच्या बाजूच्या कडा, ह्या स्क्वेअर आहे ना, त्याच्या साईड 4 साईड आल्या, त्याला किती साईड आल्या, 4. त्यानंतर नंबर ऑफ कॉर्नर्स, त्याचे किती येतील मग, ते 4च. किती येतील ते 4. ते कोणते मग, हा एक कॉर्नर, हा एक कॉर्नर, हा एक कॉर्नर आणि हा एक कॉर्नर. किती आले, ते 4 कॉर्नर आले. आले बरोबर. आता नेक्स्ट आपलं याला आता नेम ऑफ द फिगर, याचे फिगरचं नेम काय, ह्या थर्ड फिगरचं नेम काय आपलं, ट्रँगल. काय नाव आहे, ट्रँगल. त्याचं नेम ऑफ द साईड किती येतील, त्या साईड किती येतील, त्या 3. 1 2 अँड 3 साईड येतील. ह्या 3 साईड इथं येईल, इथं काय येईल मग, 3. त्यानंतर नेम ऑफ कॉर्नर, हे झाले साईड झालं, नेम ऑफ कॉर्नर. आता याचे कॉर्नर किती येतील मग, साईड जर 3 येत असतील तर कॉर्नर पण किती येतील, 3 येतील. आता इथं जर साईड किती होत्या, 4, म्हणून इथं कॉर्नर किती आले, 4. कोपरा, जे कोपरा आपण कॉर्नर म्हणतो, त्या कोपऱ्याचं साईड जे असतात त्याचे ते. आता याची जर साईड 3 आहे, कॉर्नर किती येतील, 3 जे येतील. 1, आता बघा, हे 1 2 अँड 3. कळलं? त्यावरून आता हे तुम्ही लिहून घ्यायचं. आता नेक्स्ट रेक्टँगल.
काय आपला रेक्टँगल. आता रेक्टँगलचं त्यांनी बघा काय दिलं आहे. आता त्यांनी एक रेक्टँगल काढला आहे, त्याला नाव दिलं आहे ABCD. ABCD नाव दिलं आहे त्याला. तर ते काय दिलं बघा, रेक्टँगल हॅज 4 एज. किती आहे? 4 एज. एज म्हणजे कडा. किती त्याला, किती कडा आहे त्याला? 4. 1 2 3 and 4. त्याला किती कडा आहे? 4 कडा आहे. दॅट इज द 4 साईड. आणि त्याला काय म्हणतो आपण? साईड. त्याला काय म्हणतो आपण? साईड. द पॉईंट वेअर 2 साईड मीट इज कॉल्ड ॲज व्हर्टेक्स. ही एक आता बघा याच्यात, ही साईड बघा, ही एक साईड, ही दुसरी साईड, ही तिसरी, ही चौथी, ह्या 4 साईड. मग आता ह्या 4 साईडमध्ये या साईड झाल्या. मग आता AB एक साईड, BC एक साईड आणि CD एक साईड आणि DA एक साईड. ह्या साईडच्या ज्या ठिकाणी ते जॉईंट होत आहे, म्हणजे बघा ह्या Cला जॉईंट झाले, ह्या Bला जॉईंट झाले, ह्या Aला जॉईंट झाले, ह्या Dला जॉईंट झाले, त्यांना म्हणतो आपण, त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात मग? व्हर्टेक्स. त्याला म्हणतात व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणतात, त्याला म्हणतात व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणजे काय असतात? तर 2 लाईन ज्या ज्या पॉईंटला जॉईंट असतात. आता बघा 2 लाईन कोणत्या तुम्हाला सांगतो. ही एक लाईन आणि ही एक लाईन. ही एक लाईन ती कुठे जॉईंट झाली? ती कुठे जॉईंट झाली? त्या इथे. इथे जॉईंट झालं आहे. तर त्याला आपण ज्या ठिकाणी जॉईंट राहिला तो म्हणजे काला असता व्हर्टेक्स. त्याला म्हणतो आपण शिरोबिंदू. त्याला म्हणतात शिरोबिंदू. नेक्स्ट आता बघा दिलं आहे तिकडं. इन द फिगर अलॉंग साईड ABC अँड आर द व्हर्टेक्स. हे बघा ABCD हे काय झालं? आपले शिरोबिंदू. त्याला म्हणतात व्हर्टेक्स. त्याला म्हणतात व्हर्टेक्स. आता पुढे नेक्स्ट. हिअर द साईड. हे बघा ही लाईन. हिअर द साईड AB BC CD AD आर द साईड ऑफ द रेक्टँगल. हे बघा ही AB ही साईड झाली. AB एक साईड. लक्षात ठेवा ही साईड असते. तुम्हाला जर सांगितलं रेक्टँगलच्या साईड तिथं नेम ऑफ द साईड लिहायचे असतील तर काय लिहाल? रेक्टँगलच्या AB कसं लिहाल? साईड. हे बघा इथे दिल्या. बघा हिअर द साईड AB, मग साईड BC, साईड CD, साईड AD. ह्या किती झाल्या? 4 साईड झाल्या. किती साईड झाल्या त्या? 4. कळलं? नेक्स्ट. द अपोजिट साईड ऑफ द रेक्टँगल आर द इक्वल लेंथ. आता रेक्टँगलमध्ये ज्या अपोजिट साईड असतात बघा. आता हे बघा ही ABची बरोबर अपोजिट साईड कोणती आली? CD. हे बघा ही CD समोरासमोरची. हे दोघांच्या लेंथ कशा असतात? सारख्या असतात. लेंथ म्हणजे त्याच्या बाजू लेंथ असतात ना, हे लेंथ त्याला आपण लेंथ म्हणतो. जे लांबी असते त्या लांबी काय असतात? इक्वल असतात. म्हणजे वरची DCची जर असेल, जर 4 असेल, याची 4 असेल तर ABची किती असेल? 4. कळलं? ह्या सारख्या राहणार नाही. ह्या सारख्या राहणार नाही. ह्या सारख्या राहणार नाही. फक्त ह्या सारख्या राहतील. वरच्या 2 समोरासमोरच्या. लक्षात ठेवायचं. ही ABला म्हणजे ABच्या अपोजिट कोणती आली? CD. म्हणजे ABचं 7 सेंटीमीटरची साईड असेल लेंथ, तर CD किती असेल? 7 सेंटीमीटर म्हणजे 7 सेंटीमीटरची असेल. कळलं? नंतर AD जी 2 सेंटीमीटरची असेल तर BC किती असेल? 2 सेंटीमीटरची. समोरासमोर अपोजिट म्हणतात त्याला, समोरासमोर. लक्षात ठेवायचं. आता पुढचं. ऑल द अँगल्स ऑफ द रेक्टँगल आर द रेक्टँगल. बघा दिलं आहे ऑल द अँगल ऑफ रेक्टँगल आर राईट अँगल. रेक्टँगलचे जे अँगल असतात, रेक्टँगलचे काय जे अँगल असतात ते काय असतात? राईट अँगल असतात. प्रत्येक बघा आता हा ए बघा एची लाईन आहे, सॉरी ADची लाईन वरची ही झाली आपली ABची लाईन. हा रेक्टँगल आला. त्यानंतर ही ABची लाईन आणि ही BCची लाईन. ही रेक्टँगल स्ट्रेट आहे डायरेक्ट. लक्षात ठेवा अशी स्ट्रेट.
हे बघा तुम्हाला सांगतो आता मी. हे बघा ही आणि ही. हे बघा ही झाली इथल्या ह्यामधल्या सेंटरच्या, ही लाईन समजा ही तिथली पॉईंट दाखवला ना, ही लाईन येते. त्यानंतर आता ही आपण आता तिची काढू सीची कोणती येईल सी बी. एक मिनटं, सीची कोणती येईल सी बी, ह्या सीची. नंतर इकडे येईल डी सी, स्ट्रेटला असेल पाहिजे. याला म्हणतो आपण राईट अँगल. आलं. मग ते राईट अँगलचे अँगल कोणत्या ठिकाणी असतात मग फक्त ते राईट अँगलचे अँगल कुठे असतात मग या रेक्टँगलमध्ये असतात. कळलं. ते स्क्वेअरला पण येतील आपल्याला. हां, स्क्वेअरला पण राईट अँगल आहे. पुढे राईट अँगल इज कॉल्ड ॲज राईट अँगल क्वाड्रिलॅटरल. मग आता ह्या राईट अँगलला त्या राईट अँगलला काय म्हणतात, पुढे आता त्याने बघा राईट अँगल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँगल क्वाड्रिलॅटरल, म्हणजे काटकोन चौकोन. त्याला काय म्हणता मग राईट अँगल इज ऑल्सो कॉल्ड अ राईट अँगल क्वाड्रिलॅटरल, म्हणजे काटकोन चौकोन म्हणतात त्याला. काय म्हणतात काटकोन चौकोन. आता नेक्स्ट आपलं काय, आता नेक्स्ट स्क्वेअर. काय स्क्वेअर आता त्याची बघा आता खाली काय दिलेलं असेल ते आपण आता वाचू. अ स्क्वेअर हॅज अ 4 व्हर्टेक्स अँड 4 साईड. स्क्वेअरला आता 4 व्हर्टेक्स आहे का. व्हर्टेक्स म्हणजे तुम्हाला काय बोललो मी शिरोबिंदू. इथं कोणते ते ए बी सी डी हे होते व्हर्टेक्स. आता स्क्वेअरला कोणते व्हर्टेक्स आहे मग सी आर एम पी. हे किती आले 4 व्हर्टेक्स आले. किती ते 4 व्हर्टेक्स. आणि 4 साईड कोणत्या आहे मग एस आर आर एम पी आणि एस पी. कळले. त्याच्या ह्याच्या बाजू आहे एस आर. लक्ष द्या. आता त्या बाजू कोणत्या आहे मग एस आर आर एम पी आणि एस पी. ह्या त्याच्या काय झाल्या 4 साईड झाल्या. त्याच्या काय झाल्या 4 साईड झाल्या. आता पुढे ते काय म्हटलं बघा. इथं बघा ही लाईन ड्रॉ केली, त्याची लाईन वाचू आपण. इन द फिगर अलॉंग पी एम आर अँड एस आर द व्हर्टेक्स ऑफ द स्क्वेअर. मग ह्या स्क्वेअरमध्ये एस आर एम पी हे काय त्याचे व्हर्टेक्स आहे, शिरोबिंदू. या चौकोनाचे शिरोबिंदू कोणते मग एस आर एम पी. कळलं. तर नेक्स्ट आता पुढे इथे काय दिलं आहे, ऑल द साईड ऑफ द स्क्वेअर ऑफ इक्वल लेंथ. चौकोनाच्या चारही बाजू बघितलं आहे. ऑल द साईड ऑफ स्क्वेअर आर इक्वल लेंथ. इक्वल लेंथ म्हणजे बरोबर लांबी, सारख्या लांबीची. चौकोनाच्या चारही बाजू सारख्या असतात. कशा असतात त्या सारख्या. एस आर जर 2 असेल तर एम आर पण 2 असते, पी एम पण 2 आणि एस पी पण 2चे असेल. ती बदलत नाही कारण चौकोनाच्या चारही बाजू कशा असतात सारख्या असतात. लक्षात ठेवा. स्क्वेअर ऑल द साईड ऑफ अ स्क्वेअर ऑफ इक्वल लेंथ आर इक्वल लेंथ. लक्षात ठेवायचं. चारही बाजू कशा असतात त्या सारख्या असतात. आता तिसरं कोणतं आपलं मग ट्रायंगल. ट्रायंगलची आता काय म्हणतात बघा. ट्रायंगलमध्ये ते आता बघू त्याची माहिती. ट्रायंगल हॅज 3 व्हर्टेक्स. ट्रायंगल हॅज 3 व्हर्टेक्स. 3 व्हर्टेक्स का बरं, कारण ट्रायंगलला किती साईड असतात 3 साईड असतात, म्हणून किती व्हर्टेक्स किती येते त्याचे 3. अँड 3 साईड, त्याला साईड किती असतात 3. जर 3 साईड असेल तर 3 व्हर्टेक्स येतील. बरोबर. मग ते कोणते वाय. मग ते कोणते आले मग आपले वाय आर आणि यल. वाय आर यल. तर पुढे काय म्हटले वाय आर अँड यल आर द व्हर्टेक्स ऑफ दिस ट्रायंगल. आता पुढे दिलं आहे वाय आर. ही वाय आर. काय आला आपला वाय आर. नंतर आर एल अँड वाय एल आर द 3 साईड ऑफ द ट्रायंगल.
हां, त्याच्यात किती साईड आल्या त्या 3. कोणती कोणती? वाय आर, आर एल आणि एल वाय. ह्या त्याच्या काय आल्या? 3 साईड आल्या. ट्रायंगल हॅज 3 अँगल्स आणि त्याला अँगल किती असतात? 3. रेक्टँगलला किती अँगल आहे? किती अँगल आहे? 4 अँगल आहे. का बरं? त्याचे एज किती आहे? 4. साईड किती आहे? 4. म्हणून त्याचे अँगल किती येतील? 4. किती येतील ते? त्याचे अँगल किती येतील? किती येतील? 4. कळलं? मग आता इथं स्क्वेअरचं. आता स्क्वेअरचं व्हर्टेक्स किती आहे? व्हर्टेक्स किती आहे? 4. 4 व्हर्टेक्स असल्याने त्याचे साईड पण किती येतील? 4. 4 जर साईड आल्यानंतर त्याचे अँगल किती येतील मग? 4. कळलं? आता इथे ट्रायंगलच्या साईड किती असतात? किती साईड आहेत ट्रायंगलला? 3. मग 3 साईड असल्याने त्याचे व्हर्टेक्स किती येतील? 3. 3 व्हर्टेक्स आल्यामुळे त्याचे साईड किती असतील? 3. 3 व्हर्टेक्स आणि 3 साईड असल्यामुळे त्याचे अँगल किती येतील? किती येतील? 3. कळलं? किती आले ते? 3. आता हे आपले पहिलं चॅप्टर म्हणजे पहिलं पहिलं चॅप्टर आपलं संपलं आहे. पार्ट 1चं जॉमेट्रिकल फिगर हे चॅप्टर आपलं संपलं. आता तुम्हाला मी हे जे बॉक्स दिले ना, आता हा जो वरचा बॉक्स आहे, हा वरचा बॉक्स आणि हा खालचा बॉक्स, हे तुम्हाला मी लिहून देतो आणि नंतर रेक्टँगल, स्क्वेअर आणि ट्रायंगल याची पण तुम्हाला काही माहिती मी लिहून देतो. ती तुम्ही व्हिडिओ बघा, नीट समजून घ्या आणि ती माहिती देतो ती पण तुम्ही ती नीट व्यवस्थित लिहून घ्या. आता याच्यामध्ये हा जो खालचा आपला हा खालचा टेबल आहे तो नीट समजून सांगतो मला. आता तो पण बघून घ्या. आता पहिल्या फिगरमध्ये हा जो आपला दिलेला आहे ट्रायंगल दिला आहे, आपला हा ट्रायंगल दिलेला आहे. आता या ट्रायंगलमध्ये खाली दिलं आहे बघा, नेम ऑफ द साईड. या ट्रायंगलमध्ये दिलं आहे नेम ऑफ द साईड. तर साईड कोणत्या कोणत्या ते लिहून लक्षात ठेवायचं. ते कशा लिहायचे बघा. आता पहिली साईड कोणती आपली? ए बी. इथं लिहिलं आहे साईड ए बी, बरोबर? ही झाली साईड. हे नीट लिहायचं तुम्हाला, पेपराला येतील ते. नंतर दुसरी साईड कोणती आपली? बी सी. मी इथं लिहायचं, हे नाव टाकायचं साईड म्हणजे बाजू. साईड काय नाव टाकशाल इथं मग? बी सी. नंतर तिसरं, आता हे झालं. आता हे पहिलं झालं, दुसरं आणि आता तिसरी लाईनमध्ये दिलं आहे बघा. आता कोणती असेल? ए सी. मग इथं लिहायचं साईड, इथं लिहायचं साईड ए सी, इथं लिहायचं साईड ए सी. आता नेक्स्ट नेम ऑफ द व्हर्टेक्स दिलं आहे. नेम ऑफ द व्हर्टेक्स किती येतील मग? आता हा जो ट्रायंगल आहे ज्या साईड 3 आल्या आहे, किती साईड आल्या? 3 साईड आल्या. मग याच्या व्हर्टेक्स किती येतील? 3. पहिला आला ए, आला बरोबर. सेकंड आहे बी आणि थर्ड येईल आपला सी. इथं लिहायचं ए बी सी. कळलं? आता नेक्स्ट आपला कोणता आहे? रेक्टँगल. आपला कोणता आहे? हा रेक्टँगल आहे. आता रेक्टँगलमध्ये आता नेम ऑफ साईड किती येतील? याच्या किती येतील? 4. तुम्हाला पहिले सांगितलं ना, याच्या साईड किती येतील? 4. पहिली कोणती आल्यात लक्षात ठेवा. इकडे बघा, आता पहिली आली पी क्यू. हे बघा साईड पी क्यू लिहिले तिने, तसं लिहायचं. आता खालची सेकंड कोणती आली? क्यू आर. इथं लिहायचं साईड क्यू आर. नंतर थर्ड कोणती आली? एस आर. इथं लिहायचं साईड एस आर. नंतर 4 लिहायचं साईड पी एस. इथं लिहायचं साईड पी एस. ते नाव टाकायचं आहे, साईडचं नाव टाकायचं, साईड पी एस लिहायचं. कळलं? नीट व्यवस्थित ते लिहा, समजून घ्या. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट नेम ऑफ द साईड. हा आपला कोणता आला मग? स्क्वेअर. हा काय आपला? स्क्वेअर. मग आता स्क्वेअरला साईड किती येतील मग? 4 साईड. तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं किती साईड असतात स्क्वेअरला. बघा, रेक्टँगलला आणि स्क्वेअरला 4 साईड असतात. फक्त ट्रायंगलला 3 साईड असतात आणि व्हर्टेक्स पण 3 असतात. आणि रेक्टँगलला किती असतात? 4 साईड आणि 4 व्हर्टेक्स. नंतर स्क्वेअरला 3 साईड आणि 3 व्हर्टेक्स असतात. कळालं? मग आता साईड बघायचे त्याच्या आपल्या.
त्याच्या काय करायचं साईड. साईड किती येतील मग आता पहिली आली एल एम साईड एल एम, नंतर सेकंड येईल आपली साईड एम एन आणि थर्ड येईल आपली एन ओ आणि फोर्थ येईल आपली ओ एल. फोर्थ येईल आपली ओ एल ही साईड येईल. त्यानंतर त्याचे व्हर्टेक्स कोणता आला मग आता त्याच्यात व्हर्टेक्स पहिला येईल यल, दुसरा येईल यम, तिसरा येईल यन, चौथा येईल ओ. इथे लिहायचे आहेत 4 एल यम यन ओ. कळलं. हे व्यवस्थित तुम्ही ते लिहून घ्या आणि हे कॉलम पण तुम्ही व्यवस्थित भरून घ्या. लक्षात ठेवा. इथं येईल आपलं बघा आकृती बघून घ्यायची. इथं नाव दिलेलं आहे, इथं नाव दिलेलं लक्षात ठेवा. ते नाव इथे टाकून घ्यायचे चारी बॉल इथं. आता बघा रेक्टँगलचं नाव इथं येईल, नंतर स्क्वेअरचं नाव इथं येईल, ट्रायंगल इथं येईल. कळलं. आता त्याच्या साईड तुम्हाला माहिती रेक्टँगलला किती साईड असतात 4 म्हणून 4 आला बरोबर. हां वर्टेक्स पण आता कॉर्नर म्हणजे वर्टेक्स त्याचे हे कॉर्नर. कळलं. त्याचे काले ते कॉर्नर आले लक्षात ठेवायचे ते. त्याप्रमाणे दोघी काय करा ह्याचे बॉक्स आहे हे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. तसं तुम्हाला मी ते आता ते लिहून पाठवतो ते व्यवस्थित ते लिहून घ्या आणि मला तो होमवर्क तुम्ही पाठवा. ठीक आहे.